ही हॅव या क्रियापदाची विविध रूपे आहेत. आज आपण हॅव या क्रियापदाचे मुख्य क्रियापद म्हणून उपयोग पाहणार आहोत. वर्तमान काळात एखादी गोष्ट जवळ आहे हे सांगण्यासाठी हॅव या क्रियापदाचा वापर केला जातो. आय, वी, दे, यू या सर्वनामानंतर व अनेक वचनी नामानंतर म्हणजेच एकापेक्षा जास्त असलेल्या व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, गोष्टी यानंतर हॅव हे क्रियापद घेतले जाते हे कायम लक्षात ठेवा. जसे आय हॅव माझ्याजवळ आहे, यू हॅव तुझ्याजवळ आहे वा तुमच्याजवळ आहे, वी हॅव आमच्याजवळ आहे वा आपल्याजवळ आहे, दे हॅव त्यांच्याजवळ आहे, गर्ल्स हॅव मुलींजवळ आहे, माय फ्रेंड्स हॅव माझ्या मित्रांजवळ आहे, माय सिस्टर्स हॅव माझ्या बहिणींजवळ आहे. या अर्थाने यांना वाक्याच्या सुरुवातीला घेऊन यांच्याजवळ काय आहे म्हणजेच कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करावे. जसे आय हॅव ए न्यू कार माझ्याजवळ एक नवीन कार आहे. या वाक्यात माझ्याजवळ आहे या अर्थाने वाक्याची सुरुवात आय हॅवने केली आहे व माझ्याजवळ एक नवीन कार आहे हे सांगण्यासाठी आय हॅव नंतर ए न्यू कार घेतले आहे. यू हॅव माय कॉन्टॅक्ट नंबर तुझ्याजवळ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे सांगण्यासाठी तुझ्याजवळ या अर्थाने वाक्याची सुरुवात यू हॅवने केली आहे व यू हॅव नंतर माय कॉन्टॅक्ट नंबर घेतले आहे. आमच्याजवळ या अर्थाने वाक्याच्या सुरुवातीला वी हॅव घेतले आहे व वी हॅव नंतर 10 मॅगी पॅकेट्स जोडून वी हॅव 10 मॅगी पॅकेट्स आमच्याजवळ 10 मॅगी पॅकेट्स आहेत हे अर्थपूर्ण वाक्य तयार केले आहे. त्या मुलांजवळ या अर्थाने वाक्याच्या सुरुवातीला दोज बॉईज हॅव घेऊन त्यानंतर न्यू बायसिकल्स घेऊन दोज बॉईज हॅव न्यू बायसिकल्स त्या मुलांजवळ नवीन सायकल्स आहेत हे वाक्य तयार केले आहे. हॅवची अजून काही वाक्ये पाहून घ्या. आय हॅव 2 डॉटर्स मला 2 मुली आहेत. वी हॅव 2 मॅटर्नल अंकल्स आम्हाला 2 मामा आहेत. दे हॅव देअर ड्रॉइंग बुक्स त्यांच्याजवळ त्यांच्या ड्रॉइंग बुक्स आहेत. वी हॅव व्हेरियस टाईप्स ऑफ डिक्शनरीज आमच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरीज आहेत. वी हॅव एस-टी बस रिझर्वेशन आमच्याजवळ एस-टी बसचे रिझर्वेशन आहे. आता आपण हॅव या मुख्य क्रियापदाची नकारार्थी वाक्ये कशी तयार करायची ते समजून घेऊया. एखादी गोष्ट जवळ नाही, मालकीची नाही, शारीरिक वैशिष्ट्य तशी नाही हे सांगण्यासाठी हॅव या क्रियापदानंतर नॉट घेतले की नकारार्थी वाक्य तयार होते. ही नकारार्थी वाक्य बनवण्याची एक पद्धत आहे. आय, वी, दे, यू या सर्वनामानंतर व अनेक वचनी कर्त्यानंतर डोंट हॅव घेऊन नकारार्थी वाक्य तयार करण्याची दुसरी पद्धत आहे. खाणे, पिणे, अनुभव यांचा उल्लेख करण्यासाठी डू या सहाय्यकारी क्रियापदाने नकार दर्शवण्यासाठी वाक्यात डोंट हॅव घेतले जाते. नियम असा असला तरी नकार दर्शवण्यासाठी हॅवंट वा डोंट हॅवचा बोलताना वापर केला जातो. पहिल्या पद्धतीने आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव, बॉईज हॅव, गर्ल्स हॅव नंतर नॉट घेऊन त्यांच्याजवळ ज्या गोष्टी नाहीत त्यांना घेऊन नकारार्थी वाक्ये तयार करता येतात. व दुसऱ्या पद्धतीने आय, वी, दे, यू, बॉईज, गर्ल्स यानंतर डोंट हॅव घेऊन त्यानंतर ज्या गोष्टी त्यांच्याजवळ नाहीत ते घेत नाहीत तसेच त्यांना तसा अनुभव नाही त्यांना घेऊन नकारार्थी वाक्ये तयार करता येतात. जसे आय हॅव ए बास्केट माझ्याजवळ एक बास्केट आहे. या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी हॅव नंतर फक्त नॉट घ्यावे व आय हॅव नॉट ए बास्केट माझ्याजवळ एक बास्केट नाही आहे हे नकारार्थी वाक्य तयार केले आहे. आय हॅव इनफ मनी माझ्याजवळ पुरेसे पैसे आहेत या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी हॅव नंतर फक्त नॉट घेतले आहे व आय हॅव नॉट इनफ मनी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाही आहेत हे नकारार्थी वाक्य तयार केले आहे. तसेच आय नंतर डोंट हॅव घेतले की ही समान अर्थाने आय डोंट हॅव इनफ मनी हे नकारार्थी वाक्य तयार होते. यानंतर हॅव या मुख्य क्रियापदाचे होकारार्थी व नकारार्थी प्रश्न कसे तयार होतात ते पाहूया. जेव्हा हॅवचा उपयोग जवळ आहे, मालकीचे आहे तसेच शारीरिक वैशिष्ट्य सांगण्यासाठी या अर्थाने करायचा असतो तेव्हा हॅव या क्रियापदाला कर्त्याच्या पूर्वी घ्यावे म्हणजेच प्रश्नाच्या सुरुवातीला घेऊन त्यानंतर कर्ता घेऊन प्रश्न तयार केला जातो हे लक्षात ठेवा. म्हणजेच कर्ता व हॅव यांच्या जागेची अदलाबदल करावी. हॅव आय माझ्याजवळ आहे का, हॅव यू तुझ्याजवळ आहे का वा तुमच्याजवळ आहे का, हॅव दे त्यांच्याजवळ आहे का, हॅव वी आपल्याजवळ आहे का,
वा आपणाजवळ आहे का यांनी प्रश्नाची सुरुवात करावी व यानंतर त्यांच्याजवळच्या ज्या गोष्टींचा उल्लेख करायचा आहे म्हणजेच त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्यांना घ्यावे व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे व नकारार्थी प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नाच्या सुरुवातीला हॅवंट घ्यावे. जसे हॅवंट आय, हॅवंट यू, हॅवंट दे, हॅवंट वी व यांच्यानंतर ज्या गोष्टी त्यांच्याजवळ नाहीत वा ते घेत नाहीत त्या जाणून घेण्यासाठी त्यांना घ्यावे व नकारार्थी प्रश्न तयार करावेत. यू हॅव माय नोटबुक, तुझ्याजवळ माझी वही आहे. या होकारार्थी वाक्याचा तुझ्याजवळ माझी वही आहे का? हॅव यू माय नोटबुक हा होकारार्थी प्रश्न तयार करण्यासाठी प्रश्नाची सुरुवात तुझ्याजवळ या अर्थाने हॅव यूने करून हॅव यू नंतर माय नोटबुक घेऊन हॅव यू माय नोटबुक हा होकारार्थी प्रश्न तयार करावा व तुझ्याजवळ माझी वही नाही आहे का हा नकारार्थी प्रश्न तयार करण्यासाठी प्रश्नाच्या सुरुवातीला हॅवंट यूला घ्यावे व हॅवंट यू नंतर माय नोटबुक घ्यावे व हॅवंट यू माय नोटबुक हा नकारार्थी प्रश्न तयार करावा. दोज फ्रूट सेलर्स हॅव फ्रेश फ्रूट्स, त्या फळ विक्रेत्यांकडे ताजी फळे आहेत. या होकारार्थी वाक्याचा होकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी हॅवला प्रश्नाच्या सुरुवातीला घेऊन हॅव नंतर दोज फ्रूट सेलर्स घ्यावे व कर्त्यानंतर फ्रेश फ्रूट्स घ्यावे. म्हणजेच फक्त दोज फ्रूट सेलर्स व हॅवची जागा बदलायची आहे व हॅव दोज फ्रूट सेलर्स फ्रेश फ्रूट्स हा होकारार्थी प्रश्न तयार करावा. प्रश्नाच्या सुरुवातीला हॅवच्या ऐवजी हॅवंट घेतले की हॅवंट दोज फ्रूट सेलर्स फ्रेश फ्रूट्स, त्या फळ विक्रेत्यांकडे ताजी फळे नाहीत का हा नकारार्थी प्रश्न तयार होतो. जेव्हा हॅवचा अर्थ खाणे, अनुभवणे असा होतो तेव्हा डू या सहाय्यकारी क्रियापदाला प्रश्नाच्या सुरुवातीला घेऊन हॅवचा होकारार्थी प्रश्न तयार होतो व डोंट या सहाय्यकारी क्रियापदाला प्रश्नाच्या सुरुवातीला घेऊन नकारार्थी प्रश्न तयार होतो. जसे दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM, ते सकाळी 8 वाजता नाश्ता घेतात. या वाक्यातील हॅव हे क्रियापद घेतो या अर्थाने घेतले आहे. वाक्याची सुरुवात ते घेतात या अर्थाने दे हॅवने केली आहे. या वाक्याचा होकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM या वाक्याच्या सुरुवातीला फक्त डू घ्यावे व डू दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM, ते 8 वाजता नाश्ता घेतात का हा होकारार्थी प्रश्न तयार करावा. तसेच ते 8 वाजता नाश्ता करत नाहीत का हे विचारण्यासाठी म्हणजेच जाणून घेण्यासाठी प्रश्नाची सुरुवात डूच्या जागेवर डोंट घ्यावे व डोंट दे हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 AM हा नकारार्थी प्रश्न तयार करावा. इथे काही छोटी संभाषणे दिली आहेत ती पाहून घ्या. डू यू हॅव माय शार्पनर, तुझ्याजवळ माझे शार्पनर आहे का? येस आय हॅव युअर शार्पनर, हो माझ्याजवळ तुझे शार्पनर आहे. नो आय डोंट हॅव युअर शार्पनर, नाही माझ्याजवळ तुझे शार्पनर नाही. किंवा नो आय हॅवंट युअर शार्पनर. डू दे हॅव न्यू बाईक्स, त्यांच्याजवळ नवीन बाईक्स आहेत का? येस दे हॅव न्यू बाईक्स, हो त्यांच्याजवळ नवीन बाईक्स आहेत. नो दे हॅवंट न्यू बाईक्स, त्यांच्याजवळ नवीन बाईक्स नाहीत. किंवा दे डोंट हॅव न्यू बाईक्स, त्यांच्याजवळ नवीन बाईक्स नाहीत. दे हॅव ओल्ड बाईक्स, त्यांच्याजवळ जुन्या बाईक्स आहेत. डू यू हॅव 100 रुपीज, तुझ्याजवळ 100 रुपये आहेत का? किंवा हॅव यू 100 रुपीज? येस आय हॅव 100 रुपीज, हो माझ्याजवळ 100 रुपये आहेत. नो आय हॅवंट 100 रुपीज, माझ्याजवळ 100 रुपये नाहीत. किंवा नो आय डोंट हॅव 100 रुपीज, आय हॅव ओन्ली 50 रुपीज, माझ्याजवळ फक्त 50 रुपये आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हॅव या क्रियापदाचे उपयोग चांगल्या प्रकारे समजले असतील असा मला विश्वास आहे. थँक्यू.